पंढरपूरमध्ये आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मंदिर जतन संवर्धनचे काम चालू असताना पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मंदिरात तळघर असल्याचे आढळून आले होते। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली होती। त्यानंतर पुरातत्व विभागाने लगेच त्या तळागाराचे खोदकाम सुरू केले असता त्यामध्ये 3 छोट्या व एक मोठी 3 फुटाची मूर्ती सापडली आहे। तसेच पुरातनकालीन नाणे सुद्धा यामध्ये सापडले आहेत। या सर्व खोदकामात सापडलेल्या मूर्त्यांची व नाण्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। माननीय शेळके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये ते सांगितलं की काल रात्री काम करताना एक थोडी सदृश वास्तू आढळून आली। आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता ते आतमध्ये जाऊन बघितलं। आतमध्ये एक 5 बाय 5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका असे एकूण 6 ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात। पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जी मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे असा चलनात नाही आहे, त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो। माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचं आम्ही करतो। कशाची मूर्ती आहे? आता तर निश्चित सांगता येत नाही, फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे लगेच बोलणं उचित होणार नाही। ते आधी समजून घ्यावं लागेल, बाहेर काढावं लागेल, नंतर सांगतो। दगडाच्या अंदाज लागतो? एकदम तातडीने अंदाज देणं चांगलं नाही। आता आम्ही ते कामच करत आहोत। अर्ध्या 1 तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू, तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू। एक 6 बाय 6 फुटाचं चेंबर। खाली जाताना इथं सिमेंटचं बांधकाम दिसतंय, म्हणजे हे सिमेंटचं नाही, चुन्याचं प्लास्टर आहे। चुन्याचं प्लास्टर। अशा आता एकच खोली आहे की अजून काही सापडण्याची शक्यता आहे? असं नाही सांगता येणार। आता जे कामात जे ॲक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर। त्या दृष्टीने काही शोध घेतला जाणार आहे की अजून काय तळघर असतात मंदिराचे? नाही, आता ते मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये, त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही। इतर भागामध्ये कुठं आता शोध असणार? आता सगळीकडे जवळपास तर आपण फरशीचं काम केलेलं आहे। हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना जे सापडलेला आहे, बाकीच्या तर फरशी काढूनच आपण रिपेअर केलेलं, त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही, पण तरी आपण एकदा चेक करायला काही